हमारी संस्कृति, हमारे संस्कार सदा रहें हमारे साथ। सब्सक्राइब करें तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। वनदेवी 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 वनदेवी, अयोध्येचे राजकुमार शत्रुघ्न यांनी तुमच्या दोन्ही पुत्रांचा जातक संस्कार केला आहे। राजकुमारने जातक संस्कार केला आहे? हा वनदेवी, जातक संस्कार केला आहे। काय? अयोध्येचे राजकुमार शत्रुघ्नने? हो, राजकुमार शत्रुघ्नाने। प्रणाम गुरुदेव। कल्याण हो। मुले, तुझ्या दोन्ही पुत्रांचं नामकरण आम्ही केलं आहे। याचं नाव आहे कुश आणि या बालकाचं नाव आहे लव। आपल्या मुलांची शुभलक्षणं पाहिलीस का तू? यांच्या जन्माच्या वेळी आश्रमाच्या चारी दिशांनी अयोध्याच्या राजपताका फडकत होत्या। आश्रमाच्या द्वाराशी अयोध्येची सेना नाद करत होती। राजकुमार शत्रुघ्न मथुरेला जाताना महाराज रामांच्या आज्ञेने सेनेसहित इथे रात्रभर थांबले होते। या बालकांप्रमाणेही तेही सूर्यवंशाचेच आहेत, म्हणून त्या नात्याने यांचे काका लागतात। मग त्यांच्याच मांडीवर यांचा जातक संस्कार झाला। कुमार शत्रुघ्नाने भेट म्हणून त्यांना आपल्या गळ्यातील माळा घातली, ज्यांच्यात अयोध्येची राज्य चिन्हे अंकित आहेत। या साऱ्या लक्षणांनी असंच दिसतंय की तुझे पुत्र एके दिवशी खूप मोठे राजा होतील। मुली, या पुत्रांच्या जन्माच्या तुला खूप खूप शुभेच्छा। पूज्य पिताश्री, हा सारा तर आपलाच आशीर्वाद आहे। कल्याण मस्तु। आता कसं वाटतंय मुली? मी बरी आहे माता। हे पहा मायावती, वनदेवीसाठी सुंठ आणि ओवा घालून काढा तयार करून आण। हो माते। आणि बाळा, मी थोडंसं तूप घालून तुझ्यासाठी गरम गरम दूध आणते। चल, दूध गरम कर। आणि बरं का, बाळांकडे लक्ष द्या आणि वनदेवीला एकटं नका सोडू। हा नाही गौतमी
माता, आम्ही इथेच थांबतो. एकटं नाही सोडणार बाळांना. हा. सिए के आंचल में खिले ममता के दो फूल, जिनकी मधुर सुगंध से गई सबे दुख भूल. लब कुश जैसे चंदा सूरज, देख सिया फूली न समावे. बारंबार निहारत है मुख, वर्णन होए न जो सुख पावे. लालन के तन पे रघुवंश के देख के चिन्ह अधिक हर्षावे. नैनन माही सुखाश्रु लिए चिरजीवे लला, यही मात मनावे. जीवे लला यही मात मनावे. आपल्या पिताश्रींना नमस्कार करा. तूही कर. स्वामी, आपल्या पुत्राच्या नमनाचा स्वीकार करा. काय झालं दादा? लक्ष्मण, अरे जणू सीतेचा आवाज ऐकू आला. वहिनी कुठल्या त्रासात नसाव्यात किंवा मदतीसाठी तुम्हाला बोलवत असतील. नाही लक्ष्मणा, तू सीतेला नाही ओळखत. ती एक दृढ संकल्प वीरांगणा आहे. आधी तर तिला काही त्रास होऊच शकत नाही, आणि अगदी झालाच तरी ती मला मदतीसाठी कधी बोलावणार नाही. तिच्यात मोठ्यातल्या मोठ्या त्रासाला एकटं सोसण्याची शक्ती आहे. ती इथून दुर्गेचं रूप धारण करून गेली आहे. तिला त्रास नाही होऊ शकणार. लक्ष्मण, तिच्या स्वरात आनंद होता, जसे की ती काहीतरी आनंदाची बातमी सांगत आहे. आनंदाची बातमी? आनंदाची बातमी तर एकच असू शकते दादा. अयोध्येच्या राजकुमाराने जन्म घेतला असावा. शक्य आहे. मग दादा, उद्या ब्राह्मणांना दान दिलं पाहिजे. अवश्य.
कुमार शत्रुघ्न, तुमच्या कुळाने सदैव ऋषींची मदत केली आहे. आज तूही त्याच कर्तव्याचं पालन करायला चाललायस. आम्ही तुला विजयी होण्याचा आशीर्वाद देत आहोत. तुझी विजय यात्रा सुखद आणि सफल हो. राजकुमारजी, तुम्हाला एक निरोप सांगायचा आहे. बोल. हे फूल तुमच्यासाठी वनदेवीने पाठवलं आहे. वनदेवी? वनदेवी कोण? तीच, त्या दोन्ही बाळांची आई. त्यांच्या श्रीचरणांशी माझा प्रणाम सांगा आणि सांगा मी हे फूल युद्धात माझ्या सोबत ठेवू. राजकुमारजी, ही 2 फुलं त्या 2 बाळांनी आपल्या काकांच्या चरणांशी प्रणाम म्हणून पाठवली आहेत. त्या दोघांना माझे आशीर्वाद द्या आणि सांगा की असे वीर बना की एक दिवस आपल्या काकालाही हरवा. सेनानायक, आता इथून पुढे सेनेला जरा सावधपणे पुढे गेलं पाहिजे. हे लक्षात घ्या की लवणासुराला या गोष्टीची कल्पना नाही झाली पाहिजे की अयोध्येची सेना पश्चिमेकडे कूच करत आहे. तो सतर्क होईल आणि मग रस्त्यातच युद्ध छेडलं जाईल आणि त्यामुळे आपला उद्देश पूर्ण नाही होणार. म्हणून सेनेला मुख्य मार्ग सोडून वनातील आतल्या रस्त्यानं जावं लागेल. तुम्ही तुमच्या सर्व गुप्तहेरांना निरनिराळ्या मार्गांनी पुढे पाठवा आणि जर कुठं काही अशी गोष्ट दिसली तर त्या क्षणी त्याने आपली सूचना द्यावी. जशी आज्ञा महाराज. काही गुप्तहेर जे या वन प्रदेशाचे जाणकार आहेत ते सेनेबरोबर मार्गदर्शनासाठी येतील. यामुळे आपण सरळ महर्षी च्यवन यांच्या आश्रमात पोहोचू. तोपर्यंत आपली बातमी लवणासुराला कळायला नको. राक्षस कुलगौरव, मधुरा नरेश, महाराजाधिराज लवणासूर येत आहे तो.
बंदी जनांना उपस्थित केलं जावं. ह्यांचा दोष काय आहे? महाराज, आम्हाला सूचना मिळाली होती की राज्याच्या पूर्व सीमेवर काही ऋषी एका मोठ्या यज्ञाचं अनुष्ठान करत आहेत. म्हणून आपल्या सैनिकांनी तिथं जाऊन त्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला आणि या सर्वांना बंदी बनवून इथं दरबारात आणलं. आता तुम्ही यांना योग्य शिक्षा द्या. काय तुम्हाला हे माहित नव्हतं की आमच्या राज्यात वैदिक पूजा निषिद्ध आहेत? यज्ञांचं अनुष्ठान करून देवतांकडून शक्ती प्राप्त करणं आणि त्या शक्तींचा संग्रह करणं सर्वात मोठं पाप आहे आमच्या राज्यात. तुम्हाला हे माहित नव्हतं का? मग हे पाप करण्याचं धाडस कसं काय केलं तुम्ही? कसं? पाप आम्ही नाही केलंय, पाप तर तू करत आहेस राजन, आमच्या धर्माच्या मार्गात बाधा आणून. प्रत्येकाला आपापला धर्म आणि आपापल्या विश्वासानुसार पूजा, साधना आणि भक्ती करण्याचा अधिकार आहे. त्याच प्रकारे आम्ही आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी यज्ञाद्वारे साधना करतो. यातून आम्ही आध्यात्मिक शक्ती प्राप्त करतो आणि यांच्या मदतीनं आम्ही भगवंताचं दर्शन करू शकतो. कोणत्या देवाचं दर्शन घेऊ इच्छितो आहेस? ह्या राज्यामध्ये एकच देव राहतो आणि तो आहे लवणासूर. आमच्या राज्यात दुसऱ्या कुठल्याही देवाची पूजा होऊ शकत नाही. नाही. महाराज रावणासूर, असं दिसतंय की तुझा काळच तुझ्या तोंडून बोलत आहे. कारण जेव्हा एखाद्याचा अहंकार अशा सीमेपर्यंत पोहोचतो की तो स्वतःला देव समजू लागतो, तोच त्याचा अंतिम काळ असतो. घेऊन जा ह्याला. उलट लटकवून जिवंतपणीच ह्याची कातडी सोडून काढा. घेऊन जा. थांब. रावणासूर, तुझ्या या सैनिकांच्या हातून मरण आम्हाला स्वीकार नाही. आमच्याकडे आमच्या प्रभूंच्या श्रीचरणांशी जाण्यासाठी योग रचित खूप सुंदर मार्ग आहेत. आम्ही त्याच मार्गांनी आपल्या प्रभूंच्या श्रीचरणांशी स्वतःला समर्पित करू. परंतु तुला ही चेतावणी देखील देतो की तुझ्या या पापमय जीवनाचा अंत जवळ आला आहे. घेऊन जा ह्यांना आणि सर्वांना कारागृहात टाकून द्या. घेऊन जा.
महाराज, हाच चव्हाण ऋषींचा आश्रम आहे. सेना याच वनात तळ ठोकेल. जशी आज्ञा. अयोध्येचे राजकुमार शत्रुघ्न आपल्या दर्शनासाठी आश्रमाच्या दाराशी उभे आहेत. यथोचित रीतीने त्यांचं स्वागत केलं जावं. जशी आज्ञा गुरुदेव. यावं महाराज. आम्ही मदुरेच्या भावी राजाचं स्वागत करतो. तुमचं कल्याण हो. आसन ग्रहण करा राजन. अयोध्येत सारं काही कुशलमंगल तर आहे ना? तुमच्या आशीर्वादानं तिथं सारं काही छान चाललंय. महाराज श्रीरामांनी आपल्याला प्रणाम सांगितला. ते तर स्वतःच वंदनीय आहेत. ही तर त्यांची उदारता आहे. महाराज श्रीरामांच्या आज्ञेनं मी अयोध्येची सेना घेऊन तुमच्या सेवेसाठी सादर आहे. अयोध्यापती महाराजांनी मला लवणासुराचा वध करून आपलं रक्षण करण्याचा आदेश दिला आहे. आता आपण मला आशीर्वाद द्या आणि पुढच्या कार्यासाठी माझे मार्गदर्शन करा. राजकुमार शत्रुघ्न, रणनीती सांगते की ज्या शत्रूशी युद्ध करायचं असतं त्याचे बलाबल, त्याच्या साऱ्या शक्ती आणि त्याच्या दुर्बळ गोष्टी यांचा आधी अभ्यास केला पाहिजे आणि मगच त्याच्यावर आक्रमण केलं पाहिजे. ज्या लवणासुराचा संहार करण्यासाठी तुम्ही आले आहात त्याच्यासारखा दुसरा वीर आज तिन्ही लोकांमध्ये नाहीये. त्याच्याकडे भगवान शिवानं दिलेल्या दिव्य त्रिशूळाची अशी शक्ती आहे ज्याच्या पुढे दुसरं कुठलंही शस्त्र टिकू शकत नाही. लवणासुराची किती शक्ती आहे याचं उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला तुमच्याच एका पूर्वजांची कथा ऐकवतो. बऱ्याच पूर्वी अयोध्येत सूर्यवंशाचेच आपले महान पूर्वज राजा मानधाता राज्य करत होते. त्या परमवीर आणि महातेजस्वी राजाने आपल्या पराक्रम आणि शौर्याने साऱ्या लोकांवर विजय मिळवला होता. शेवटी आपली अपार कीर्ती आणि यश वाढवण्याच्या लोभात राजा मानधाताने देवतांचा राजा इंद्रावर आक्रमण करण्याचे ठरवले. ह्यामुळे तो स्वर्गापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार करणार होता. जेव्हा इंद्राला हे समजलं तेव्हा तो मनात घाबरला आणि देवतांचे गुरु बृहस्पती यांना शरण गेला आणि म्हणाला, गुरुदेव, गुरुदेव, माझं रक्षण करा. गुरुदेव, माझं रक्षण करा. माझं रक्षण करा. एक मानव स्वर्गावर आक्रमण करून इंद्रपद मिळवू पाहतोय. त्याच्याशी युद्ध करण्यासाठी मी देवतांची सेना तयार केली आहे. तुम्ही आम्हाला विजयाचा आशीर्वाद द्या. देवराजेंद्र, तुम्ही ज्या मानवाशी युद्ध करण्याची तयारी करत आहात तो कोणी साधारण मानव नाहीये. तो एक महाप्रतापी शूरवीर आहे.
माझ्या मते त्यांना अस्त्रशस्त्रांनी पराजित करणं जरा कठीणच आहे. तुम्हाला माहित नाही की या रघुकुल वंशीयांमध्ये सूर्याचा अंश आहे आणि त्यांनी कायम ऋषी मुनींची मदत करून त्यांच्या विज्ञानाचाही सदैव लाभ घेतला आहे. यांच्याकडे अस्त्र ज्ञानही उच्च कोटीचं आहे, म्हणून त्यांच्याशी लढणं ही काही हुशारी नाही. मग युद्धाने नाही तर त्याला बुद्धीनं हरवलं, मग ते योग्य ठरेल. वीरांनो, आज साऱ्या जगामध्ये असं कुणीही नाही जे तुमच्या वीरतेसमोर मानवर करून पाहू शकेल. तुमच्या आक्रमणाच्या वेगाला सहन करणं देवतांसाठीही शक्य नाही. म्हणून आम्ही आज स्वर्गावर हल्ला करून तुम्हा सर्वांना स्वर्गाचा अधिपती बनवण्याचं ठरवलं आहे. मानधाता, मानवाला इतका अभिमान शोभत नाही. इंद्र, ही अभिमानाची नाही तर एका वीराच्या अधिकाराची बाब आहे. आज आमच्या वीरतेच्या समोर साऱ्या जगातील राजे नतमस्तक झाले आहेत. आमच्याशी युद्ध करणारा कुणीही शिल्लक नाही. म्हणून आमच्या वीरतेचं प्रदर्शन करण्यासाठी हा आमचा अधिकार आहे की आता धरतीच्या पुढे जाऊन आम्ही स्वर्गावर आमची विजय पताका फडकवावी. म्हणून आम्ही तुझ्याकडे युद्धाची मागणी करत आहोत. मानधाता, हा तुझा भ्रम आहे की तू या धरतीच्या समस्त राजांवर विजय मिळवला आहे. हा भ्रम नाही. सांग, कोण आहे या धरतीवर जो आमच्या अधीन नाही आहे? लंकाधिपती महाराज रावण. रावणाशी आम्ही युद्ध केलेलं आहे. 7 दिवसाच्या भयंकर युद्धानंतरही आम्ही त्याला ह्यामुळे मारू शकलो नाही कारण त्याला ब्रह्माचं वरदान होतं आणि खुद्द ब्रह्माने येऊन आम्हाला युद्ध बंद करण्याचा आदेश दिला होता. म्हणून रावणाला तू अपराजित समजू नकोस. आणखी कुणी आहे या धरतीवर? हो आहे. कोण? लवणासूर. लवणासूर कोण? रावणाची बहीण कुंभीनशी आणि मधु दैत्याचा पुत्र राक्षसराज लवणासूर, जो मधुरेत राज्य करतो. लवणासूर? सेनापती, काय लवणासूर अजून जिवंत आहे? हो महाराज, लवणासूर अजूनही जीवित आहे. मग ठीक आहे, आम्ही आज इंद्राच्या ऐवजी लवणासुराबरोबर युद्ध करू. परंतु देवराज इंद्र, एक लक्षात ठेव, लवणासुराला संपवल्यानंतर मी तुला नाही सोडणार. तुझी सगळी तयारी करून ठेव. तुझा हा अभिमानच तुझा नाश करेल मानवा. सेनानायक, ताबडतोब लवणासुरावर आक्रमण करण्यासाठी कूच करण्याचे नगारे वाजवा. काय म्हणालात? अयोध्येचा राजा मानधाता लवणासुराचा नाश करायला आला आहे, खूप मोठी सेना घेऊन. होय महाराज, समजताच लगेच नगराचे द्वार बंद केले आहेत आणि सेनापतींनी सेनेला सुसज्ज होण्याचे आदेश देऊन मला आपणास ही सूचना देण्यासाठी आपल्या सेवेस पाठवलंय. सेना? सेनेची काय आवश्यकता आहे? जोपर्यंत भगवान शिवाचं त्रिशूळ माझ्याजवळ आहे, मी एकटाच जाईन. नाथ, तरीही सेना सोबत असेल तर बरं होईल. राणी, ही शंकेची निशाणी आहे. कोणतंही काम कराल ते शंकाहीन होऊन पूर्ण विश्वासाने करा, तेव्हाच विजय होतो. जय भोलेनाथ.
नगराचे द्वार तोडा. थांबा. मानधाता, तू स्वतः चालत मृत्यूच्या दारी आला आहेस. नाही लवणासूर, मृत्यू तुझ्या द्वारी आली आहे. तू एकटा आला आहेस म्हणून आम्हीही तुझ्याशी एकटेच युद्ध करू. हत्तीच्या समोर एक मुंगी असो की 10,000, त्याला काहीच फरक पडत नाही. हो, पण ज्यांना मरायचं नसेल किंवा मरणाचं भय असेल त्यांना मी 5 क्षणांचा अवधी देतो. त्यांनी एका बाजूला यावं. लवणासूर, तू मायावी आहेस. माया करण्यासाठी वेळ घेत आहेस, परंतु मी तुला वेळ नाही देणार. एवढी प्रचंड शक्ती आहे त्या दिव्य त्रिशूळामध्ये. म्हणूनच जेव्हा तो त्रिशूळ त्याच्याजवळ असेल तेव्हा त्याला मारणं अशक्य आहे. एकच उपाय आहे की तुम्ही त्याला अशा वेळी युद्धाचे आव्हान द्या जेव्हा त्याच्याकडे ते त्रिशूळ नसेल आणि तो जेव्हा
आपल्या महालापर्यंत पोहोचू शकत नसेल. तो दर सकाळी त्या त्रिशूळाची पूजा करतो. त्यानंतर तो नगरातून बाहेर पडून आहारासाठी तपस्वी आणि जनावरांना चारही दिशांना शोधतो. त्यावेळी तो त्रिशूल सोबत नाही नेत. म्हणूनच तीच एक वेळ आहे जेव्हा तुम्हाला अस्त्र आणि शस्त्रांनी सुसज्जित होऊन नगराच्या बाहेर त्याची वाट पाहत थांबलं पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तो कोणत्याही परिस्थितीत मागे फिरून आपल्या महालात त्रिशूल आणण्यासाठी जाता कामा नये. तेव्हा कुठे तुमच्या दोघांचं बळ आणि पराक्रमाची परीक्षा होऊ शकेल. राक्षस सेनाही तुमच्यावर आक्रमण करू शकते. यासाठी आपल्या सेनेलाही नदीच्या पलीकडच्या बाजूला जायला हवं, परंतु अशा प्रकारे की शत्रूला सेनेच्या येण्याची चाहूल न लागता. नाहीतर तो त्याच्या त्रिशूळाशिवाय बाहेर नाही निघणार आणि तुम्हा सर्वांची तशीच अवस्था होऊ शकते जी राजा मानधाताची झाली होती. म्हणून तुमच्या सेनेला गुपचूप रात्रीच्या अंधारात शांतपणे त्या बाजूला जावं लागेल.
जय शंभु त्रिशूलम मम अनुकूलम नष्ट समूलम अरिकर्ता जय अभयम दाता विघ्नम घाता भाग्य विधाता अघहरता तुम जिस कर साजो जहां विराजो संकट निकट न पग धरता लवणासुर ध्यावे तब जस गावे सदा रहे तुम निर्भरता सदा रहे तुम निर्भरता। जय त्रिपुरारी प्रिय सक्षम सक्रिय जागृत प्रस्तुत शस्त्रमणि अगणित गुण मंडित कबहु न खंडित होए तिहारी शक्ति घनी अविलंब अमोघ प्रहार तिहारा अरिमद मर्दन तात क्षणि लवणासुर कुल सह पाए अनुग्रह उपकृत धन्य कृतार्थऋणी उपकृत धन्य कृतार्थऋणी। वरदान स्वरूपम आयुध भूपम दिव्य अनुपम तेज भरे तुम हे रणनायक जाहि सहायक सो निर्भय रण सिंधु तरे तुम चिंतन मात्रे सुमिरन मात्रे क्षण मात्रे सब काज सरे ममतात पुण्य फल प्राप्त महानिधि लवणासुर शत नमन करे लवणासुर शत नमन करे लवणासुर शत नमन करे। काल मी असं ऐकलंय की काल दरबारात एका ऋषींनी तुम्हाला शाप दिलाय। मग काय झालं? कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असे कित्येक साधू मला शाप देतात। त्यांना घाबरून आम्ही त्यांची शिकार करणं तर नाही थांबवू शकत। पण कोण जाणे का आज माझ्या मनाला त्या ऋषींच्या शापाची भीती वाटते आहे। आणि आज माझी डावी बाजू देखील लवते आहे आणि ही अपशकुनाचीच खूण आहे। राणी,
तुझी ही दुर्बलता मला अजिबात नाही आवडली. स्वतः लवणासुराची पत्नी जर ह्या साधूंना घाबरू लागली तर मग राक्षस जातीच्या साम्राज्याचा अंत होऊन जाईल. राणी, तुला नाही माहित की हे ऋषी मुनीच आर्यांची मूळ शक्ती आहेत. हे मोठे मोठे यज्ञ आणि वैदिक अनुष्ठानांच्या द्वारे मोठे वैज्ञानिक अनुसंधान करून अशा शक्ती प्राप्त करतात ज्यांनी ते आपल्या मायावी शक्तींना पराभूत करू शकतात. आमचे मामा महाराज रावण म्हणायचे की जर ऋषी मुनींचा समूळ नाश केला गेला तर पृथ्वीवर केवळ राक्षसांचंच राज्य असेल. आर्य पळून जातील. म्हणूनच आम्ही नियम बनवला आहे की सकाळी सर्वात आधी आम्ही त्याच जागी जातो जिथं साधू लोक काहीतरी यज्ञ करत असतील आणि त्यांचं अनुष्ठान पूर्ण होण्याआधी त्यांचा विध्वंस करून टाकतो. राणी, म्हणूनच मदुरेत राक्षसांचं राज्य असणं अटळ आहे आणि अटळच राहील. कोण आहेस तू ज्याला आपले प्राण प्रिय नाहीत? लवणासूर, मी तुझ्यासोबत युद्ध करण्याच्या इच्छेने आलो आहे. जर वीर असशील तर माझ्याशी युद्ध कर. हा, लवणासूर कुठल्याही ऐरागैऱ्यासोबत युद्ध नाही करत. बालका, आधी तुझा परिचय तर सांग. मी अयोध्येचे परमप्रतापी स्वर्गीय महाराज दशरथांचा पुत्र शत्रुघ्न तुला युद्धासाठी आव्हान देत आहे. ओहो, अयोध्येवरून आला आहेस? हा, चांगली गोष्ट आहे. आम्ही स्वीकार करतो. आमची प्रतीक्षा कर. आम्ही राजमहालात पूजा संपवून लगेच येतो. वीरांचं पूजास्थान रणभूमीच असतं. मरण्यापूर्वी देवाचा धाव करायचा आहे का? मग इथंच कर. आम्ही तोपर्यंत प्रतीक्षा करू. शत्रूचं आव्हान ऐकून पळण्याचा बहाणा शोधणाऱ्याला वीर नाही पळपुटा म्हणतात. आम्ही पळत नाही आहोत. आपली शस्त्र आणायला जात आहोत. तुझ्याकडे अस्त्रेही आहे आणि शस्त्रही. आपलं धनुष्य घेऊन सिद्ध हो. आम्ही तुला प्रथम वार करण्याची संधी देत आहोत. ठीक आहे. वाचव स्वतःला.
नाही 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 नाही. कंटक कटो दुख सारो गयो, देखो कंटक कटो दुख सारो गयो, अन्यायी असुर बैरी मारो गयो, अन्यायी असुर बैरी मारो गयो. रघुसूदन की जय बोलो, रघुवंशी की जय बोलो. दशरथ जी के लाडले ने पार लगा दई नैया, जैसे राजा राम जी है वैसे ही उनको भैया, जैसे राजा राम जी है वैसे ही उनको भैया. हर संकट मिटो हत्यारो गयो, हर संकट मिटो हत्यारो गयो, अन्यायी असुर बैरी मारो गयो, अन्यायी असुर बैरी मारो गयो. रघुसूदन की जय बोलो, रघुवंशी की जय बोलो. रिपुसूदन ने मार के रिपु आनंद घन बरसायो,
धरती को बोझ उतारो गयो, माता धरती को बोझ उतारो गयो, अन्यायी असुर बैरी मारो गयो, अन्यायी असुर बैरी मारो गयो, भयो सूरज उदय अंधियारो गयो, भयो सूरज उदय अंधियारो गयो, अन्यायी असुर बैरी मारो गयो, अन्यायी असुर बैरी मारो गयो। त्राहिमाम त्राहिमाम। महाराज, आम्ही आपल्याला शरण आलो आहे, आमचं रक्षण करा। आपण कोण आहात? महाराज, ही लवणासुराची राणी आहे। माते, तुम्हाला महाराज रामांच्या सेनेची भीती नाही वाटली पाहिजे। आपण हर प्रकारे सुरक्षित आहात। तुम्ही लोक स्वतंत्र आहात। तुम्हाला जिथे जायचं असेल, आमचे सैनिक तुम्हाला सुरक्षितरित्या तिथपर्यंत सोडवतील। सेनानायक, बोला। या आदेशाचे पूर्णपणे पालन व्हावे। जशी आज्ञा। माते, आम्हाला भगवान शिवांच्या त्या दिव्य त्रिशूळाचं दर्शन करायचं आहे, ज्याची राक्षसराज पूजा करत असत। महाराज, राक्षस राजांच्या निधनाबरोबरच माझ्या समोरच ते त्रिशूळ अंतर्धान पावलं। आमच्या भाग्यात त्यांचं दर्शन नव्हतं, तरीही आम्ही त्या स्थानाचे दर्शन करू इच्छितो जिथं ते स्थापित होतं। माता, कुठं आहे ती जागा? ते पहा समोर। मंगल भवन अमंगल हारी, प्रभु हो सुदशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, किय की प्यास बुझत न बुझाए।